रमेश सूर्यवंशी सर यांची माझी भेट त्यांच्या मोठे चिरंजीव वैभव सूर्यवंशी आता प्रोफेसर आहेत ते त्यांच्यामुळे झाली. माझी मुलगी आणि ते एक वर्ग मित्र होते फर्ग्युसन मधले. त्यांच्या 4-5 जणांच्या गटात सूर्यवंशी वैभव हे पण होते. आणि मला या मुलांचे एकंदर ऊर्जा पाहून खूप आनंद व्हायचा. घरी यायची आमची माझ्या सासूबाई आणि या सगळ्यांची त्यांची खूप छान दोस्ती होती. आणि म्हणून असं वाटायचं की प्रत्येक पालक आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्यातनंच माझी आणि रमेश सूर्यवंशी यांची वैभवमुळे ओळख झाली. एक उमदा प्रोफेसर आणि अतिशय मनमिळावू लोकांना मदतीचा हात देणारा असा माणूस मला खूप जवळनं पाहता आला. त्यांच्यामुळे मी अशोक कामत या एका विद्यक अशा व्यक्तीची भेट घेऊ शकले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असं म्हणून कामत सरांचं आणि माझी ओळख झाली. ती सुद्धा सूर्यवंशी सर यांनीच करून दिली. माझी मैत्रीण मंजुश्री गोखले हिच्या एका कादंबरीसाठी आम्ही त्यांच्याकडे भेट घेतली. आणि असं लक्षात आलं की ह्या दोघंही इतके जवळचे मित्र आणि अतिशय अभ्यासक, पुणे युनिव्हर्सिटीचे दोघंही काम करणारी असे प्रोफेसर आणि समाज उपयोगी कामात त्यांचा खूप स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन होतं असे लक्षात आलं. आणि तेव्हापासनं आमची जी साधारण 96च्या सुमारास असेल असं वाटतं. पण तेव्हापासनं आमचं दोन्ही घराचं सूर्यवंशी आणि देसाई हे वेगळं घर राहिलंच नाही. म्हणजे आज अशी हे आहे की माझा मोठा मुलगा हा वैभव आहे असं मी सगळ्यांना सांगते. आणि कोणाला खरंही किंवा खोटंही वाटत नाही. इतकं आमचं घर एक जीव झालेला आहे. आनंद असा आहे की रमेश सूर्यवंशी सरांचाच नातू आज माझा हा व्हिडिओ घेतो आहे. आणि पुढे जाऊन छान आपल्या आजोबांच्या स्मृतीत तो जपणार आहे. आणि ते जपण्यासारखेच व्यक्ती होती हे सांगायची काही गरज. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा प्रोफेसर म्हणून किंवा समाजातली वेगवेगळी कामं करण्याच्या दृष्टीने त्यांचा जो उत्साह होता तो पाहून मी खरंच अगदी आश्चर्यचकित झाले. हिंदी भाषेविषयी ते आणि कामत सर जे काम करत होते त्याचाही मला अनुभव त्या दोघांमुळे मिळाला. राष्ट्रभाषा हिंदी हे नारायणपेठ इथल्या ऑफिसमध्ये आम्ही अनेक वेळा भेटलो. सामान्य जनतेपर्यंत या भाषेचा प्रसार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केला. मुजुमदारांची आणि माझी ओळख करून द्यायला अर्थातच रमेश सूर्यवंशी सर हे एक दुवा होते. त्यांचे पीए खाडीलकर अगदी तरुण गोरापान पुणेरी गारा डोळ्याचा मुलगा मला जेव्हा भेटला साधारण 95-96 मध्येच, तेव्हा लक्षात असं आलं की सरांचं आणि मुजुमदार सरांचं किती जवळचं आणि प्रेमाचं नातं आहे. आम्हाला अतिशय मनापासून त्यांनी बसायला किंवा आमच्या काही प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मुजुमदार सरांनी जी तत्परता दाखवली आणि आमच्याशी संवाद साधले त्याचं कारण रमेश सूर्यवंशीच होते. आणि त्यानंतर मात्र मला मुजुमदार घर हे काही लांबचं राहिलं नाही. जसं कामत सरचं एक घर जवळचं झालं तसंच मुजुमदारांचंही झालं. अर्थात या दोन्ही घरांचे दुवा रमेश सूर्यवंशी होते हे सांगायला विसरायला नाही पाहिजे. सूर्यवंशी सरांच्या खूप आठवणी माझ्याजवळ आहेत. ती एक महत्वाची आणि खूप आनंदाची किंवा एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यामागे त्यांचा हात कसा आहे हे मला सांगावंसं वाटतं. माझी मैत्रीण मंजुश्री गोखले या आज प्रथित यश अशा लेखिका आहेत. साधारण 60 पुस्तकं त्यांची झाली. पण पहिल्या पुस्तकाची किंवा त्यांचं लेखनाची जी अडून पडलेली गाडी रमेश सूर्यवंशींनीच पुढे नेली. प्रसंग असा झाला की मंजुश्रींनी सांगितलं की मी एक कादंबरी लिहिली आहे तुकारामांच्या बायकोवर आणि तिचं नाव अवली ठेवणार आहे. ती कादंबरी कोणीतरी चांगल्या माणसांनी त्याचं प्रस्तावना लिहावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तिला म्हटलं की आपण सूर्यवंशी सरांची घेऊया का आपण, कारण मला ते जवळनं माहीत होते. म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि ते म्हणाले अगं माझ्यापेक्षा आपण अशोक कामतांकडे जाऊ आणि त्यांची प्रस्तावना घेऊ.
ह्या सगळ्या गोष्टी अर्थातच माझा दुवा म्हणजे वैभव सूर्यवंशी होतेच. त्यामुळे आम्ही कामत सरांकडे गेलो आणि त्यांनी अतिशय मनापासून मंजुश्री गोखले यांच्या लेखनाचं वाचन करायचं कबूल केलं. जेव्हा आम्हाला कळलं की एवढा मोठा दिग्गज माणूस ही कादंबरी वाचू इच्छितो आणि त्याची प्रस्तावनाही लिहिली त्यांनी पुढे, या दोघांच्या प्रयत्नांनी किंवा प्रोत्साहनाने ही कादंबरी प्रचंड गाजली. कमीत कमी तिचे 31 आता हे झाल्या पुढे एडिशन झालेले आहेत. आणि मंजुश्रीला संत साहित्याच्या अभ्यासाकडे गोडी वाढवण्यासाठी त्या दोघांनी खूप छान मदत केली, प्रोत्साहन दिले. हे नक्कीच जमेची बाजू आहे. सगळ्यात कादंबऱ्यांच्या वेळोवेळी वाचन करणं आणि त्याच्यात प्रस्तावना किंवा त्याच्यात ॲडिशन काय करायचं हे अभ्यासपूर्वक सांगणारे हे दोघं मित्र, मी नक्कीच त्यांना मनापासून धन्यवाद देते याविषयी.